सांगोल्यात चोरीचे सत्र, मानेगाव, अगलावे वस्ती, मेडसिंगे परिसरात लाखोंचा ऐवज लंपास। सांगोला तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ऑगस्ट 14 रोजी मानेगाव, अगलावे वस्ती आणि मेडसिंगे परिसरात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घरमालक मुंबई व पुणे येथे गेलेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घरांच्या दरवाजांचे कुलूप कटरच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला। या चोरीमध्ये विविध ठिकाणांहून मिळून अंदाजे 10 लाख रुपये रोख रक्कम तसेच 20 ते 25 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे चोरीच्या रात्री मानेगाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता। अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून बंद घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। पोलिसांकडून सदर प्रकरणाचा तपास सुरू असून चोरट्यांचा लवकरच शोध घेण्यात यश येईल असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे। दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहनही करण्यात येत आहे। चोरीच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीला अधिक बळ देण्याची मागणी जोर धरत आहे।